मित्रांनो नमस्कार. आपला मित्र शैलेंद्र भांडारकर. आज जंगल सफारीवर आम्ही आलो आहे आणि आज आम्हाला एक जंगली वनस्पती जो कंद आहे तो आम्हाला दिसलेला आहे. मित्रांनो दुर्मिळ कंद आहे हा आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याचा काय उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे कंद काय आहे ते कसं असते त्याचं झाड कसं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. आमच्यासोबत आज आमचे मित्र भीमराव भाऊ नंदेश्वर आहेत. भाऊ तुम्ही पाहिलं का तो कंद कधी? नाही असं पाहिलं नाही मी. तुमच्या भागात काही दवाई पाणी देणारे कोणी? हां कांदा पाहिलं नाही. अच्छा, तर मित्रांनो आपण जाऊया त्या कंदाच्या जवळ आणि काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. नवीन कंद आहे हा आपल्या भागामध्ये. याचा बरेच लोक हकीम लोक औषधीसाठी उपयोग करतात आणि आपण जाऊया त्या झाडाच्या जवळ. भाऊ धरा हे बोट काढा. हां कॅमेरा हा आल्या पाहिजे. तर पाहू आपण. भाऊ या जवळ आणि हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे रानभाजी हा कुडव्याचं झाड आहे. हे पण औषधीसाठी चालते. याची पण खूप हे झाडाची औषध आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जे कंद आहेत मित्रांनो हे पावसाळ्यामध्येच निघतात. जेव्हा नवीन पाणी सुरुवात होतो पावसाची तेव्हाच हे कंद निघतात. आणि हा कंद आहे तुम्हाला दाखवतो. भाऊ याजवळ हे पाहू शकता मित्रांनो. हे पाहू शकता. हे पान, याचं पान हे जास्त मोठं नाही होत. हे झाड एवढं झाड होते आणि याला फुलं पण आता येत आहेत. हे पाहू शकता तुम्ही. तर ह्या झाडाची ओळख म्हणजे त्याला 3 पानं असतात. प्रत्येक झाडाला 2 किंवा 3 पानं असतात आणि हे 3 पानं ओळखायला सोपी आहेत. ज्या प्रकारे हळदीचं पान असते ते त्याच्यामध्ये मिळतं जुळतं आहे. तर मित्रांनो या झाडाला आमच्या भागामध्ये दावण कांदा म्हणतात. याला दावण कांदा म्हणतात. आणि हे दावण कांदा कशासाठी चालते तर याला दावण कांदा का म्हणतात मित्रांनो, तर आपण जर याला खोदलं तर याला हळदीसारख्या अशा गाठी गाठी असतात. आता जर खोलात नसेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे खोदून पाहू किती खोलामध्ये आहे ते. हे दावण कांदा खूप औषधीसाठी उपयोगात आहे आपल्या शरीरासाठी. खोदून पाहू. जास्त खोलामध्ये नसते हे. जास्त अर्धा फूट खोलपर्यंत याचा कंद येतो. तर मित्रांनो बरोबर आहे. धावण कांदा म्हणलं तर धावणच आहे. हे दावण कांदा पहा. आपण खोदलो याला आणि हे जास्त खोल राहत नाही. बिलकुल जमिनीच्या 4 इंचावर आपल्याला हा कंद मिळतो. याला दावण का म्हणतात तर आमच्या ग्रामीण भागामध्ये जसं एकमेकाला आपण बैल किंवा कोणती बांधतो जवळजवळ 3-4 तर त्याला दावण म्हणतात. आणि म्हणून यालाही की नाही दावण बांधल्यासारखं इथं पहा 1 2 3 4 5 कंद आहेत. आणि हे आता सध्या कोवडे आहेत मित्रांनो. तर हे एवढं पौष्टिक आहे आणि शक्तिवर्धक आहे. आमच्यासोबत पूर्वी काही आपल्या ह्या भागामध्ये पहिलवान लोक होते. तर ह्या कांद्याला घरी घेऊन जायचे आणि याला वाळू टाकायचे. तर पाऊस जास्त आल्यानंतर हे वाळणार कसं तर याला छोटे छोटे तुकडे करायचे आणि चुलीच्या जवळ ते ठेवायचे म्हणजे वाळून जायचा. आणि मग याची भुकटी बनवायचे आणि भुकटी बनवून ते तुपामध्ये
सकाळी आणि संध्याकाळी उपासापोटी घ्यायचे 1-1 चम्मच. तर हा एवढा पौष्टिक कांदा शक्तिवर्धक आहे आणि तुम्हाला जर ताकद देण्याचा कमजोर असेल तर तुम्हाला हा ताकद देण्याचं सुद्धा काम करतो. एवढा पॉवरफुल कांदा आहे हा. आणि याचा दुसरा उपयोग आहे मित्रांनो, हा पौष्टिक तर आहे पण हा खायला खूप चिकट आहे. याला जर आपण खाल्लो तर थोडासा याची चव जसं आपण चिकट एक आपण कणकीचा गोळा घेतो आणि खातो तशा सारखं हा कांदा जर आपण एवढा छोटा दिसते पण हा खाल्ल्यानंतर पूर्ण तोंडभर होऊन जातो लाड याची चिकट. तर एवढा जास्तीत जास्त आपण 2 किंवा 2 कांदे म्हणजे भरपूर झाले खाऊ शकतो. तर दुसरा उपयोग याचा असा आहे मित्रांनो की जर तुम्हाला पोटदुखी लागली असेल आणि रक्तआव जात असेल, पातळ संडास जर जात असेल, रक्तआव जात असेल तर आपल्या भागामध्ये याचा हकीम लोक उपयोग करतात. 1-2 कांदे खाल्ले तर तुमची पोटदुखीसुद्धा ह्या कांद्याने बसते मित्रांनो. तर अशा पद्धतीनं याचे अनेक असे काही उपयोग असतील पण आपल्या भागामध्ये एक याला रक्तआव, चिकट संडास, पातळ संडास आणि दुसरं हा पौष्टिक म्हणजे शक्तिवर्धक म्हणून याचा वापर करतात. तर अशा प्रकारचा हा बहुमूल्य कंद आहे. हा दुर्मिळ आहे, फार मोजक्या ठिकाणी निघतो. ह्या ठिकाणी आता आम्ही फिरायला आलो तर मोजके 9-10 झाडं आहेत. तर आता कोवळा आहे आणि एकदा पाहून घ्या याची दावण कशी आहे. 1, 2, 3, 4, 5 कंद आहेत आणि वड काही सोपं आहे. ह्या झाडाला खोदल्यानंतर असे कांदे येतात. हा खरकाळ भागामध्ये किंवा असा टेकराचा जर भाग असेल तिथं तयार होतो. याला असे फुलं येतात. आता फुलं निघायला सुरुवात झाली. हा कोवळा आहे सध्या. याचा उपयोग तुम्ही महिनाभराच्या नंतर जर केला, जसं झाड जठर झाला तर त्याचा उपयोग अजून चांगला आहे. कंद कटरल्यानंतर होते, जठर झाल्यानंतर. तर असा बहुमूल्य हा दावण कांद्याचा कंद आहे. याला आपण जिथं खोदलो त्याच ठिकाणी ठेवू मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? हे झाड नक्कीच आपल्या ओळखीचं ठेवा. तुमच्या भागामध्ये जर दिसलं तर याचा जर कमजोर असेल, कोणी आपल्या परिवारामध्ये कमजोर असेल तर त्याला नक्कीच हे घेऊन जा, वाढू टाका आणि तुपामध्ये अर्धा 1-1 चम्मच भुकटी घ्यायची आहे. महिनाभरात तो माणूस सशक्त होतो आणि त्याच्यामध्ये शक्ती तयार होते. जे मल्ल लोक आहेत आमच्या भागामध्ये, जे कुस्ती खेळणारे आधी पहिलवान, ते याचा जास्त उपयोग करत होते मित्रांनो. तर नक्कीच या व्हिडिओला आपण शेअर करा, जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जेणेकरून अजून आता भरपूर असे कंद निघाले. नवीन कंदाची माहिती तुम्हाला आम्ही देऊ आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्कीच आपण लाईक करत जाल. धन्यवाद.